परराष्ट्र मंत्रालयाची थोड्याच वेळात पत्रकार परिषद, सध्याच्या स्थितीवर सरकार माहिती देणार। मुंबईत फटाके आणि रॉकेटवर बंदी, भारत पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांचा आदेश जारी, 9 जून पर्यंत नियम लागू। पाकिस्तान सोबतच्या युद्धविरामावर एमआयएमचे नेते ओवैसींकडून प्रश्नचिन्ह, डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेल्या शस्त्रसंधी घोषणेवर आक्षेप। स्वातंत्र्यवीर सावरकर बदनामी प्रकरणामध्ये राहुल गांधींच्या अडचणी वाढण्याची शक्यता, राहुल गांधी यांचा जामीन रद्द करा, सात्विकी सावरकर यांची कोर्टाकडे मागणी। दूध आणि दुग्धजन्य पदार्थांना भेसळीचं ग्रहण, 7470 पैकी तब्बल 2711 नमुने भेसळयुक्त, एफडीएच्या अहवालातून धक्कादायक माहिती समोर। एसटीच्या ताफ्यात लवकरच येणार हायब्रिड बसेस, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा। पुण्यामध्ये 3000 एकरावर सौर ऊर्जा प्रकल्प उभा राहणार, जिल्हा प्रशासनाकडून जमीन महावितरणकडे हस्तांतरित, 14 तालुक्यांमध्ये 131 वीज उपकेंद्रांचे प्रस्ताव मान्य। जालन्यातील भोकरदनमध्ये पाणी पुरवठा विस्कळीत, 15 दिवसांपासून पाणी पुरवठा विस्कळीत, नागरिकांवर पाणी विकत घेण्याची वेळ। कर्जतच्या सुटकेसमधल्या मृतदेहाचं गूढ उकललं, मित्रांनीच केली महिलेची हत्या, बंगळुरूतून एका महिलेसह दोघांना अटक।